रशियावर अधिक निर्बंध टाकणाऱ्या नव्या विधेयकावर लवकरच विचार करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन युद्धाला 3 वर्ष झाली, त्यामुळे हे विधेयक खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. मी आधी हे विधेयक पाहीन आणि मग निर्णय घेईन असं ट्रम्प यांनी म्हटलंय. हे विधेयक लिंडसे ग्राहम आणि रिचर्ड ब्लुमेनथॉल या 2 सिनेटर्सनी आणलं असून त्यांनी नुकतीच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. त्यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह असतानाच ट्रम्प आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गाझामधील रफा भागात अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी गेलेल्या फिलिस्तीनी नागरिकांवर इस्रायली समर्थित गटानं हवाई हल्ला केला. या भीषण घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला असून 175हून जास्त जण जखमी झालेत. हे लोक मदत केंद्रात जेवण घेण्यासाठी गेले होते, पण त्यांना अन्न मिळवण्याऐवजी आपला जीव गमवावा लागला. हे केंद्र इस्रायल अमेरिकेच्या समर्थनानं चालवलं जात असून हमासपर्यंत मदत जाऊ नये यासाठी उभारण्यात आलंय. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र आणि अनेक संस्थांनी टीकेची झोड उठवली आहे. अमेरिकेने इराणला अणु कराराचा एक मोठा प्रस्ताव पाठवला अशी माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे. ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अल्प भेटीत इराणला या प्रस्तावाचे मुद्दे सांगितले गेले. विशेष म्हणजे नुकत्याच यूएनच्या अहवालात इराणनं आणखी युरेनियम तयार केल्याचं समोर आलं, जे अणुबॉम्बसाठी वापरलं जाऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं तातडीनं हा प्रस्ताव दिलाय. हा करार इराणसाठी खूप फायद्याचा असून हा अणुबॉम्ब इराणला कधीच मिळणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय. तसंच व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलंय. इराणने अलीकडे 60% शुद्धतेचं युरेनियम मोठ्या प्रमाणात साठवलंय असं संयुक्त राष्ट्रांच्या IAEA संस्थेनं एका गोपनीय अहवालात सांगितलंय. हे युरेनियम अणुबॉम्बसाठी वापरता येऊ शकणार आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान इराण लपून अणुअस्त्र तयार करत असल्याचा दावा IAEAनं तसंच इस्रायलने केलाय. तर दुसरीकडे अमेरिकेनं इराणला नवा प्रस्ताव दिलाय. अणु कार्यक्रम थांबवा आणि निर्बंध सैल करा असा प्रस्ताव दिला, मात्र यावर अजून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये. रशियाच्या ब्रँस्क भागात रेल्वे रुळावर एक पूल कोसळल्यानं मोठा अपघात झालाय. या भीषण अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक जास्त लोक जखमी झालेत. हा अपघात युक्रेनच्या सीमेजवळ घडला. ट्रेनवर अवजड ट्रक पडल्यानं इंजिन आणि डबे रुळावरून घसरले. मृतांमध्ये ट्रेन चालकाचाही समावेश आहे, तर काही लहान मुलं देखील जखमी झाली आहेत. हा अपघात म्हणजे युक्रेननं केलेला घातपात असावा असा संशय रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. पश्चिम जर्मनीमध्ये एक लहान विमान कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. हे लहान विमान अचानक एका इमारतीच्या टेरेसवर कोसळलं अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. ही घटना कोर्शेनब्रॉइश नावाच्या गावात घडली. विमान कोसळल्यानंतर लगेच त्याला आग लागली. मृतांपैकी एक जण पायलट असावा असं म्हटलं जात आहे, पण दुसरी व्यक्ती विमानात होती की जमिनीवर हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस आणि आपत्कालीन पथकाकडून तपास केला जातोय. चीन सध्या जगातला सर्वात मोठा कर्ज वसूल करणारा देश बनलाय. त्यानं बेल्ट अँड रोड या प्रकल्पांतर्गत 150 देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलंय. पण हे कर्ज मदतीसारखं नसून ते व्याजासह परत करावं लागतंय. अनेक गरीब देश या कर्जाच्या जाळ्यात अडकलेत. काही देशांची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की त्यांना त्यांची बंदरं, खाणी अशा मालमत्ता चीनकडे गहाण ठेवाव्या लागल्यात. श्रीलंकेनं हंबनटोटा बंदर 99 वर्षांसाठी चीनला दिलंय. तर झांबिया, लाओस, अंगोला यांच्यावरही मोठं कर्ज आहे. चीन पारदर्शकतेशिवाय कर्ज देतो आणि त्याचाच फटका आरोग्य, शिक्षण आणि अत्यावश्यक गोष्टींना बसताना दिसतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शनिवारी सांगितलंय की पाकिस्तानच्या मित्र देशांची आपण त्यांच्याकडे भीक मागण्यासाठी जावं अशी इच्छा नाही. क्वेटा इथल्या कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये सैनिकांनी संबोधित करताना त्यांनी हे सांगितलं. चीन, सौदी अरेबिया, तुर्की, कतार, UAE हे सगळे पाकिस्तानचे विश्वासू मित्र आहेत. व्यापार, वाणिज्य, नवोन्मेष, विकास, शिक्षण, आरोग्य आणि तसंच गुंतवणूक या क्षेत्रात आपण त्यांच्यासोबत सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे, असं देखील शहबाज शरीफ यांनी म्हटलंय. आसाममधील श्रीभूमी भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. या भागातील रस्ते आणि घरं जलमय झाली. दिब्रुगड इथल्या ब्रह्मपुत्र नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून खालच्या भागातील अनेक घरं पाण्याखाली गेली. नदीचं पाणी सतत वाढत असल्यानं लोकांना आणि प्राण्यांना अन्न आणि सुरक्षिततेसाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनानं आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून प्रभावित भागात वैद्यकीय मदत पाठवण्यात येते. लोकांना नदीच्या काठापासून दूर राहण्याचा देखील सल्ला दिला गेलाय. तर आसाममध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय, तर भूस्खलन झाल्यानं 5 जणांना जीव गमवावा लागलाय.
गोलाघाट आणि लखीमपूरमधल्या पूरग्रस्त मृत्यूंचीही नोंद झाली आहे. तर गुवाहाटी जवळच्या बोंडा इथे झालेल्या भूस्खलनात 5 जण दगावले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार 12 जिल्ह्यांमधल्या 58,000 पेक्षा अधिक लोक प्रभावित झालेत. तर 7,000हून अधिक नागरिकांना 16 मदत छावण्यांमध्ये हलवलं गेलंय. 790 हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली आहे, तर 194 प्राणी वाहून गेले. रस्ते आणि पुला तसंच शाळांचं देखील मोठं नुकसान झालंय. मणिपूरच्या इम्फाळ ईस्ट भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. आपत्कालीन परिस्थितीत लष्करानं तात्काळ मदतकार्य सुरू केलंय. लष्करी अभियंता कर्नल गुणव्रत भिगाडे आणि 3 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. लष्कराच्या पथकांनी नागरिकांचं स्थलांतर आणि आवश्यक मदत करण्याचं काम देखील सुरू केलंय. प्रशासन आणि लष्कर पूरग्रस्त भागात समन्वयानं काम करतंय. सिक्कीममध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागानं मंगण जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देखील जारी केलाय. ग्लायशिंग, नामची, सोरेंग, गंगटोक आणि पाकयोंगला देखील ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. तर दुसरीकडे 29 मेला मंगण जिल्ह्यात एक वाहन 11 पर्यटकांसह तिस्ता नदीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला होता. त्यातील 9 लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि या नागरिकांचा अजूनही शोध घेण्याचं आव्हान बचाव कार्यासमोर आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. राजधानी दिल्लीच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आरकेपुरम परिसरात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे रस्त्यावरील काही भागात पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतूक मंदावली. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी भरलं होतं. दरम्यान पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात एक नवी सीमा आखली आहे, असं विधान जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूर दौऱ्यात केलंय. 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून 7 मेला भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. या संघर्षात दोनही बाजूंची भूमिका असते आणि आता आशा आहे की शत्रूंना हा धडा समजला असेल, असं देखील चौहान म्हणाले. तसंच या ऑपरेशनमुळे भारत आता दहशतवादाला सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश देखील दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादावर मोठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी 33 देशांमध्ये 7 टीम्स पाठवल्या गेल्या, ज्यात AIMIMचे असदुद्दीन ओवैसी देखील आहेत. यावेळी अल्जेरियात बोलताना ओवैसींनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. लष्कर-ए-तैयबा कमांडर झाकीर रहमान लखवी तुरुंगात असताना त्याला पाकिस्तानकडून खास सोय का मिळते, तो तुरुंगात असताना त्याची बायको बाळंत कशी झाली, असा सवाल करत ओवैसींनी पाकिस्तानला परत FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. दहशतवाद फक्त भारताचा नव्हे तर अख्ख्या जगाचा प्रश्न आहे, त्यामुळे सगळ्यांनीच पाकवर लक्ष ठेवलं पाहिजे, असं देखील ओवैसी यांनी म्हटलंय. उत्तराखंडमध्ये 2 मे रोजी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी केदारनाथ धाममध्ये भाविकांनी विक्रमी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. दरवाजे उघडल्यापासून अवघ्या एका महिन्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 7 लाखांहून अधिक झाली आहे. अधिकारी डॉक्टर आशिष रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मे पर्यंत सुमारे 1,39,444 भाविकांनी घोडे आणि खेचरांमार्फत केदारनाथ धामचं दर्शन घेतलंय. कोलकात्यात झालेल्या विजय संकल्प कार्यकर्त्या संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी कालीघाट आणि दक्षिणेश्वरमधील काली मातेचं दर्शन घेऊन सुरुवात केली. बंगालमध्ये आधी कम्युनिस्ट आणि नंतर TMCमुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवर होणारा हिंसाचार वाढलाय. राज्यात अवैध घुसखोरीला देखील प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यामुळे परिस्थिती खराब झाली, अशी टीका शहा यांनी केली आहे. तसंच ममता बॅनर्जींना आता सत्ता सोडावी लागेल आणि 2026च्या निवडणुकीत भाजपच बंगालवर सरकार करेल, असाही दावा शहा यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलात सुरू असलेल्या घरगुती वादानंतर तेज प्रताप यादव पुन्हा एकदा सक्रिय झाले. वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर त्यांनी महाभारतातील कृष्ण अर्जुन उपमेच्या माध्यमातून भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी तेजस्वीला अर्जुन तर स्वतःला कृष्ण म्हटलं असून काही लोक दोघांमध्ये फूट पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जयचंद घरातही आहेत आणि बाहेरही, असा इशारा देत त्यांनी घरातील गद्दारांवर निशाणा साधलाय. माझ्या भावा, मी तुझ्यासोबत आहे असं म्हणत त्यांनी तेजस्वीबद्दल आपली निष्ठा देखील अधोरेखित केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नागालँडमध्ये मोठा धक्का बसलाय। नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडून सत्ताधारी असलेल्या नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पक्षात प्रवेश केलाय। त्यांनी मुख्यमंत्री नेफ्यू रिओनच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण बहुमत मिळवून दिलंय। त्यामुळे एनडीपीपीची संख्या 25 वरून 32 झाली आहे। 2023च्या विधानसभा निवडणुकीत एनसीपी हा एनडीपीपी आणि बीजेपी नंतर तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता। शोले चित्रपटात वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं पाण्याच्या टाकीवर चढून घातलेला गोंधळाचा सीन सुपरहिट झाला होता। आता अशीच एक घटना घडली राजस्थानमधल्या श्रीगंगानगर जिल्ह्यातल्या नेतेवाला इथे। एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्यानं एकच गोंधळ उडाला। हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांनी मात्र भरपूर गर्दी केली। शेवटी अशी माहिती प्रशासनाला देण्यात आली। पाण्याच्या टाकीवर चढलेल्या बैलाला खाली उतरवण्यासाठी एक हायड्रोपोक्लेन मशीन बोलवण्यात आलं। या मशीनच्या मदतीनं 6 तासांनंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आलं। उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात होण्यापासून टळलाय। काही अज्ञात समाजकंटकांनी शामली आणि बलवा स्टेशनच्या रुळांवर भला मोठा सिमेंट आणि लोखंडी पाईप रॉड ठेवला होता। ट्रेन डिरेल करण्याचा या समाजकंटकांचा कट होता। मात्र ट्रेनचा ड्रायव्हर सतर्क असल्यानं त्याने वेळीच ब्रेक लावून ट्रेन थांबवली। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पाईप बाजूला केला। हा प्रकार कोणी घडवला याचा आता सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला जातोय। पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल केलाय। कोलकात्याच्या प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या रथाच्या चाकांमध्ये 48 वर्षांनंतर बदल करण्यात आलाय। या रथाला रशियाच्या सुखोई जेट विमानाचे टायर बसवण्यात आले। हे टायर लढाऊ विमानांमध्ये वापरले जातात आणि त्यांचा व्यास जुन्या बोईंग टायर सारखा आहे। त्यामुळे आता रथ चालवणं अजूनही सोपं होणार आहे। गेल्या 15 वर्षांपासून आयोजक नवीन चाकाच्या शोधात होते, कारण जुने टायर मिळणं कठीण झालं होतं। यंदा 27 जून पासून ही रथयात्रा सुरू होऊन ती 5 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। कॅनडामधील एका पुरुषाबरोबर विचित्र घटना घडली आहे। दीर्घकाळ जिच्याशी प्रेमसंबंध होते त्याच प्रेयसीनं मोठा दगाफटका केल्याचा आरोप सदर पुरुषानं केलाय। 30 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर त्याच्या वतीनं प्रेयसीला बक्षीस घेण्यास सांगितलं आलं। त्यानंतर प्रेयसी बक्षिसाची रक्कम घेऊन पसार झाली आहे। लॉरेन्स कॅम्पबेल असं पीडित प्रियकराचं नाव आहे। त्याला 30 कोटी रुपये लॉटरी लागली होती। आता पीडित प्रियकरानं प्रेयसीच्या विरोधात खटला दाखल केलाय।